हॅलो डिसिजन पेंडिंग इथे आपण पाहतोय आहे. आणि नक्कीच निर्णय सुद्धा येईल. पाहायचं आपल्याला डिसिजन पेंडिंग आहे आणि चला खेळाडूंनी तोपर्यंत जागेवरती चला, म्हणजे आपल्याला वेळ जो आहे ना आपला, यानंतर एक मॅच आहे. ही इनिंग खूप मोठी होईल यामध्ये शंका नाही. तिसरे पंच आपण पाहत आहोत त्या ठिकाणी शानिशा करतायत लोखंडे सर, आणि काय निर्णय येतोय याकडे सगळ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. इट्स अ वाईड बॉल. वाईड हा गेला वाईड बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेठ डहाळे यांच्याकडून वाईड बॉलची एक रन. गोलंदाज तयार. यावेळेस हा फटका सुंदर आहे. नवनाथ गुंजाळ इथे मात्र इरादे स्पष्ट करतोय की काय. जबरदस्त 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. एस एस मोबाईल शॉपीचे मालक म्हणजे अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. आतमध्ये पाहत आहोत इथे 97 धावांचा पाठलाग करतायत श्री साई स्टोन वर्क्स हा संघ. गोलंदाज तयार. रिजवान इथे पाहायचं आपल्याला. गॅप मध्ये बॉल ढकलला. या बॉलला वेग आहे आणि नवनाथ गुंजाळच्या बॅट मधून आणखीन येतो एक पॉवरफुल चौकार. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. एस एस मोबाईल शॉपीचे मालक म्हणजे अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. सांगितलं ना त्याने मित्रांनो, टेनिस क्रिकेटचे बरेचसे चढ उतार खरं तर या नवनाथ गुंजाळने आपण तालुक्यामध्ये खरं तर 20-22 वर्ष क्रिकेट जगलेला हा नवनाथ गुंजाळ आहे. आणि याही वेळेस बॉलला पाठवलंय नवनाथने मिड विकेटला. जुना नवनाथ पाहायला मिळतोय. षटकार आलाय. 6 धावा. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा खरं तर जन्मलेला हा नवनाथ, परंतु मित्रांनो परिस्थितीमुळे तो थोडाही थांबला नाही. अन्यथा आज तुम्ही समाजामध्ये पहा, परिस्थितीकडे पाहून खरं तर क्रिकेट हा खेळ जपला जातो. परंतु नवनाथ गुंजाळ तुम्ही पहा, क्रिकेटची प्रचंड आवड. नगर या ठिकाणी ते खरं तर वास्तव्याला आहेत आणि तिथून प्रवास करत नवनाथ गुंजाळ सातत्याने राहुरीमध्ये येत असतात. मुळीचे जरी राहुरीचे असतील परंतु आता नोकरी धंद्यासाठी ते नगर या ठिकाणी स्थायिक आहेत. जबरदस्त बॅटिंग करतायत नवनाथ गुंजाळ. 24 धावा धावफलकावरती. बऱ्याचशा राहुरीच्या खेळाडूंचे आयडल पर्सन आहेत, मार्गदर्शक आहेत खरं तर नवनाथ गुंजाळ. पाहूया आज साई टोन वर्क्स घरच्या टीमनं, घरच्या संघ मालकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. त्याला संघ मालकांनी संघ नायक पद हे खरं तर त्याच्यावरती बाल केलंय. 24 धावा, त्यामधल्या 15 धावा 4 चेंडूमध्ये नवनाथ गुंजाळच्या एकटेच्या आहेत. सुंदर बॅटिंग करतायत. गोलंदाज तयार. रिजवान यावेळेस इथे संयम, थोडीशी शांतता ठेवली नवनाथने आणि हा चेंडू इथे आपण पाहतोय पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव 73 धावा बनवायच्यात. अजून देखील आपण पाहतोय 26 या चेंडूमध्ये. एकलव्य प्रतिष्ठानचं खरं तर एक बहारदार नियोजन. बाबासाहेब शिंदे, जितूभाऊ बर्डे, अक्षयभाऊ बर्डे, संतोष बर्डे सर आणि सगळे सदस्य जे आपण पाहत आहोत एकत्र आलेत आणि त्यानंतर ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सगळे गोष्ट जमाना आलाय का तुला? तू ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही. असा कसा या पठ्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. खंबीर नेतृत्व, दमदार कर्तृत्व मान्य जितूभाऊ बर्डे व अक्षय फिश सेंटरचे मालक मान्य अक्षय शेठ बर्डे सांगता तुम्ही हक्कानं येडे पोरं पैदा करू नका. हे बाई खरं तो धावत आला होता परंतु त्याला बॉल कॅरी होण्यासाठी थोडंसं अवघड झालं आणि तिथे आपण पाहतोय झेल झाला नाही. तर निश्चित स्वरूपात आपण पाहत आहोत
संघाची धावसंख्या आपण पाहतोय वाढली गेली. स्कोर कार्डवरती तब्बल 27 धावा. याही वेळेसचा हा बॉल चांगला आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय धावलेत. अर्जुन पठारे लॉंग ऑन मध्ये बॉलला त्या ठिकाणी आपण पाहतोय फील्ड करतील. एका धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय वाढली जाईल. 28 रन ज्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 97 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. 28 जे आपण पाहतोय झालेले आहेत. किरण शिंदे यांनी षटक क्रमांक पहिलं टाकलं, 2 विकेट आणि त्याचबरोबर फक्त 9 धावा ज्या दिल्या. रिजवान खान आपण पाहत आहोत, एक षटक टाकले, 19 धावा त्यांनी खर्च केल्या आणि उर्वरित 24 बॉल मध्ये 69 धावा अजून बनवायच्यात. काय बॅटिंग. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. काय बॅटिंग केली. पहिल्या डावामध्ये 22 बॉल मध्ये 65 धावा नाबाद राहिले. सागर खळेकर सर, संतोष बर्डे सरांनी 11 बॉल मध्ये 21 धावा बनवल्या आणि नक्कीच आपण पाहत आहोत आता दुसऱ्या डावामध्ये 6 बॉल खेळलेत. नवनाथ गुंजाळ 18 धावा या त्यांच्या आया आहेत. तर दुसऱ्या बाजूला सचिन लष्करे 1 बॉल खेळून 1 धाव ही त्यांची आपल्याला पाहायला मिळते. तर 2 गडी सुद्धा पिनू जाधव आणि संदीप माळी हे बाद होताना आपण पाहिलेले आहेत. ओव्हर क्रमांक 3 अर्जुन पठारे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ट्रॅक वरती आलेले आहेत. चांगली मॅच होणार आहे. सचिन लष्करेचा खेळ 4-5 वर्ष या खेळाडूने सुद्धा टेनिस क्रिकेट पासून थोडीशी विश्रांती घेतली होती, परंतु गत वर्षीपासून सचिन लष्करे खरं तर आपण पाहत आहोत टच मध्ये आलेले आहेत. फॉर्मात आहेत या सीझन मध्ये. इथे 69 अजून बनवायच्यात. या वेळेस इथे पाहायचंय आपण लॉफ्ट केलाय हा फटका आणि बॉल जातोय अगदी नगर मनमाड हायवेच्या दिशेला. षटकार. फटका असा द्वाधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा संघाची धावसंख्या आपण पाहतो या षटकारासह जाऊन ताबडतोब आपण पाहणार आहोत. 34 धावा धाव फलकावरती ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. सगळेच सामने आज या प्रकारचे जे काही चालू आहेत. गोलंदाज या वेळेस मात्र रफ्तार होती बॉलला, वेग थोडासा जास्त ठेवला अर्जुन पठारे या खेळाडूंना आपण पाहत आहोत. ब्राह्मणी या गावाला बिलॉंग करतात अर्जुन पठारे. पॉवर प्ले संपल्यानंतर खरं तर गोलंदाजांकडं खूप जबाबदारी वाढलेली असती. याही वेळेस चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्र तिथे खाली सापडलंय. राहुल गायकवाड प्रोटेक्शनचं काम करतात डीप मध्ये पॉइंटला आणि तोपर्यंत ही इथे आलेली आहे 1 धाव. 35 रन 35 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यानंतर एक शेवटची मॅच आजच्या दिवसाची जी शिल्लक आहे, या चालू असलेल्या मॅच मधील विजेता संघ भैरवनाथ 11 तांदुळनेर या टीम बरोबर खेळणार आहे. याही वेळेस चांगला फटका असेल, क्षेत्र चांगलं निवडलंय आणि विद्यमान तिथे आपण पाहतोय फिल्डिंगचं काम करताय. धावबाची संधी डायरेक्ट हिट झालीच नाही. डायरेक्ट हिट झालीच नाही. तुम्ही ऑन स्क्रीन सुद्धा पाहू शकता. बॉल थोडासा एस्टर्नवरून गेला, डायरेक्ट हिट झाली नाही आणि ते रन सुद्धा आपण पाहतोय. नवनाथनं चतुराई दाखवली, आणखीन 1 धाव चोरली. 38 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळेल. विजय मिळो ना मिळो प्रयत्न करावेच लागतील. याही वेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे अनिल रिजवान काव कॉर्नरला आणि पाहता पाहता चांगला फेक आहे. रोज सराव करतात खरं तर या मैदानावरती. रिजवान असेल, वायएमसीचे सगळेच खेळाडू या मैदानावरती वर्षभर म्हणजे ऊन असो, वारा असू द्या, पाऊस असू द्या, सातत्याने या वायएमसीच्या मैदानावरती या सगळ्या खेळाडूंचा सराव चालू असतो आणि त्यांना त्याचा फायदाही होतो या लीग मॅचेस मध्ये.
यावेळेस नवनाथ आपण पाहत आहोत एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल वेगात अगदी जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. इथे आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवायचं आहे, पाणी पाठवणं गरजेचं आहे. शेवटचे बॉल इथे आपण पाहत आहोत शिल्लक आहेत 18 आणि अनिल दादा धावा बनवायच्यात 54. 18 बॉल आणि विजयासाठी 54 धावांची गरज. डीजे शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. पूर्वी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. तीन षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 43 धावा. अखेरच्या पुढच्या 18 चेंडूंमध्ये 54 धावा बनवायच्यात साई स्टोन श्री साई स्टोन वर्क्स राहुरी या टीमला. 3 ओव्हरमध्ये 43 झाल्यात. 3 ओव्हरमध्ये 54 धावा बनवायच्यात आणि त्या बनवण्याची क्षमता देखील या 2 फलंदाजांमध्ये आहे. किरण शिंदे येत आहेत ओव्हर क्रमांक 4 घेऊन. उद्या स्पर्धेचा आपला 4था दिवस कॉलबॅक फेरीज ज्या पाहायला मिळत आहेत. नक्कीच इथे आपण पाहत आहोत थोडंसं पाणी आतमध्ये जे आपण पाहतोय नेण्याचं काम जे काही केलं जाते. बाबासाहेब शिंदे सरांचा मध्ये फोन आला की सर तुम्ही एकलव्य यांची खरंच महाभारतातील थोडी कहाणी सुरू केली होती आणि ते अधूनमधून वेळ भेटल्यानंतर सांगण्याचा प्रयत्न करा. वेळ भेटल्यानंतर खरंच सांगण्याचा प्रयत्न करेल. मी सांगत होतो की महाभारत आणि रामायण खरं तर हे 2 संस्कृतीतील आपल्या महान ग्रंथ आहेत आणि त्यामध्ये महाभारतामध्ये हे असं एक खरंच सुंदर असं पात्र आहे एकलव्य. कौरव आणि पांडव हे सगळ्यांना माहीत आहेत. परंतु मित्रांनो एकलव्य सगळ्या महाभारतामध्ये हे सर्वात श्रेष्ठ धनुर्धारी होते हे सगळ्यांना माहीत होतं. गुरु द्रोणाचार्यांनाही माहीत होतं. परंतु त्या पाठीमागं खूप मोठा इतिहास आहे. गुरुदक्षिणेचा एक किस्सा मी तुम्हाला सांगेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. हो यावेळेस चांगला बॉल इथे जो आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आलेत. खरं तर भिल्ल समाजाचं खरं तर दैवत आहेत आणि एकदम भिल्ल समाजामध्ये जे काही जन्मस्थान त्यांचं आपल्याला पाहायला मिळत. भिल्ल समाजाच्या खरं तर कुटुंबामध्ये जन्माला आले एकलव्य. त्यानंतर धनुष्यबाणाची ही विद्या जी आहे ना ती गुरु द्रोणाचार्य यांना त्यांनी एका जंगलामध्ये खरं तर गुरु द्रोणाचार्यांचा पुतळा निर्माण केला आणि त्या पुतळ्यासमोर त्यांनी खरं तर प्रशिक्षण घेतलं होतं. यावेळेस हा चेंडू इथे आपल्याला पाहायचा आहे. बिग हिट केलाय आणि नवनाथ गुंजाळ सेट ऑन दी फायर होतोय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आलाय खनखनी षटकार. 6 धावा. फटका असा द्वाधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा प्राइज येते आदरणीय बाबासाहेब शिंदे यांच्याकडून. जर सलग 3 षटकार खेळून काढले तर 501 रुपयांचं प्राइज असणार आहे. याचबरोबर नवनाथ गुंजाळच्या बॅट मधून आलाय आणखीन एक पॉवरफुल दे घुमाके. लागोपाठचा दुसरा षटकार. 6 धावा. फटका असा द्वाधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा गुंजाळी पाहतोय फायरिंग करतायत. लागोपाठचे 2 षटकार आलेत. संघ पोहोचलाय 56 धावसंख्येवरती. शेवटचे 15 बॉल. विजयासाठी आपण पाहत आहोत 41 धावांची गरज. माणूस फक्त शरीराने थकतो. माणूस हिमतीने कधीच थकत नाही, हारत नाही हे दाखवून देत आहेत नवनाथ. परत एकदा पुनरागमन नवनाथ गुंजाळ यांचं या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 15 बॉल विजयासाठी
श्री साई स्टोन वर्क्स टीमला 41 धाब्यांची गरज. याचबरोबर इथे मात्र आपण पाहत आहोत नवनाथ गुंजाळ षटकार हॅट्रिक कंप्लीट करताय. लागोपाठचे 3 षटकार आलेत. वा हे होईना फटकाचा द्वाधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा शिंदे यांच्याकडून मकर सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं प्राइज होतं आणि त्यांची ती इच्छा नवनाथनं पूर्ण केली आहे. मॅच संपल्यानंतर जरूर ते पारितोषिक आपण त्याला वितरित करू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बाबासाहेब शिंदे यांच्या वतीनं नवनाथसाठी 500 रुपयाचं प्राइज आले. आणि का येऊ नये मित्रांनो, चांगला नेत्रदीपक खेळ आतमध्ये जो आपण पाहतोय सुरू आहे. 62 धाबा धावफलकावरती ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. आता एकदा 13 चेंडू 35 धाबा. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कालपासून हे खरं तर YMCचं जे मैदान आहे ना, विकेट आहे ना, ही खरंच रंग बदलू लागली. आता ज्या वेळेस जास्त धावा होतात ना 100च्या आसपास, त्यावेळेस मात्र मॅच फिरतात. किरण हो यावेळेस पाहिजे आपल्याला बॉल परत एकदा बॅट वरती परफेक्ट आला नाही. स्वतःवरती नाराज आहेत नवनाथ. आणि इथे पाहूया ओव्हरचा खेळही संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 63 झाल्यात. पुढच्या 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा बनवायच्यात. 34. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. 34 धावांची गरज. 4 ओव्हर मध्ये 63 झाल्यात. 12 बॉल मध्ये आपण पाहत आहोत. श्री साई स्टोन वर्क्स टीमला आपण पाहतोय गरजेचे आहेत 34 धावा. प्रति ओव्हर 17 धावा या बनवायच्या आहेत. या मैदानावरती 17 धावा 6 बॉलला काहीच नाही मित्रांनो. 12 बॉल 48 धावांचा रेकॉर्ड हा खरं तर रेलकर सरांच्या नावावरती या मैदानाने सुवर्ण अक्षरामध्ये कोरून ठेवलेला आहे. आणि पाहूया इथे आपण गोलंदाजीसाठी परत एकदा तयार होत आहेत रिजवान खान. 12 बॉल आणि विजयासाठी 34 धावांची गरज. 6 बॉल मध्ये 36-37 धावा या मैदानावरती झालेल्या आहेत. हेही विसरून जाऊ नका. 12 बॉल मध्ये इथे बनवायच्यात 34 धावा. आणि चांगली काय बातमी आहे की नवनाथ स्वतःकडे स्ट्राईक ठेवून राखून आहे. हो यावेळेस पाहायचं आपल्याला ऑफ स्टंप वरती मारा करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकच्या 12 बाहेर बॉल वाईड. हा गेला वाईड बॉल.